हाय हॅलो नमस्कार. मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो. तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजचा विषय असा आहे की आपण आपल्या मुलांना चालण्यासाठी कसं प्रवृत्त करू शकतो. मुलांचं चालणं हे त्यांच्या आयुष्यातील एक सुंदरसा प्रवास आहे. त्यामुळे आपल्या मुलांना चालण्यासाठी आपण कसं प्रवृत्त करायचं, कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या, मुलांना चालण्यासाठी कसं शिकवायचं याविषयी चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की मुलांनी ह्या वयात चाललंच पाहिजे असं नसतं. दुसऱ्यांचं बाळ त्याच्यासोबतच आहे पण ते चालायला लागलं आणि आमचं बाळ अजून चालत नाही असं दोन मुलांमध्ये कंपॅरिझन करू नका. प्रत्येक बाळाची वाढ ही वेगवेगळी असते. शेजारच्या काकूंची नात चालू लागली पण माझा मुलगा अजूनही चालत नाही, तर असं दोन बाळांमधलं जे कंपॅरिझन आहे ते प्रकर्षाने टाळा. प्रत्येक मुलाची ग्रोथ ही खूप वेगळी असते. त्याचसोबत मुलांच्या वाढीवर, त्यांच्या आजारपणाचा किंवा त्यांच्या शरीर स्थितीवरही मुलांच्या शरीराची वाढ ही डिपेंड करत असते. माझा मुलगा 9व्या किंवा 10व्या महिन्यात पावलं टाकायला प्रयत्न करत होता पण अचानक तो आजारी पडला. मग काय झालं की तो थोडासा वीक झाला आणि त्यामुळे त्याचा तो माइलस्टोन होता तो पुढे जाऊ शकला नाही. म्हणजे त्याची वाढ 15-20 दिवसांनी मागे पडली. का तर तो आजारी पडला आणि त्याच्या शरीरात विकनेस आला. त्यामुळे या गोष्टींचाही बाळाच्या वाढीवरती परिणाम होत असतो. दोन मुलांमध्ये कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाची ग्रोथ आणि प्रत्येकाच्या शरीराची वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. आपल्या मनात किंवा आपल्या घरातल्यांच्या मनात एकच रूल सेट झालेला असतो की ह्या वयात ह्या गोष्टी व्हायलाच हव्यात. पण काही वेळेला त्या वयात त्या गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे आपण कंपॅरिझन करायला सुरुवात करतो. तर प्रत्येक रूल हा छोट्या मुलांसाठी ॲप्लिकेबल नसतो, कारण त्यांच्या शरीराची वाढ ही वेगळी होत असते. चला तर आता आपण बघूया मुलांना चालण्यासाठी आपण कसे प्रवृत्त करू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बाळाचं 1 ते 1.5 वर्षापर्यंत रेग्युलरली बाळाच्या हातापायांची चांगली मालिश करायची आहे. 1 वर्षापर्यंत बाळाला तुम्हाला सकाळी अंघोळीच्या आधी आणि संध्याकाळी झोपताना 2 वेळा मालिश बाळांची केली तर बाळाच्या शरीरासाठी आणि वाढीसाठी फायदेशीर ठरते. बाळाच्या शरीराची मालिश केल्याने बाळाला भूकही चांगली लागते. त्याचसोबत बाळाचे हातपाय एकदम स्ट्रेट होतात आणि बाळाला त्याच्या शरीराच्या वाढीसाठीही मालिश ही खूप फायदेशीर ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला स्थिर उभे राहायला शिकवा. बाळ स्थिर उभे राहायला लागलं की त्याच्या बोटाला धरून त्याला चालण्यासाठी प्रवृत्त करा. यासाठी तुम्ही बाळाला गार्डनलाही घेऊन जाऊ शकता. बरोबरची किंवा सोबतची खेळतानाची मुले बघून बाळ चालण्यासाठी तयार होतं आणि आनंदाने चालायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे घरातलं जे एका जागेवरचं फर्निचर असेल की जे बाळाने पकडल्यानंतर हलणार नाही, अशा फर्निचरला धरून बाळाला चालायला शिकवा. बाळाची एखादी आवडीची गोष्ट थोडी उंचावर ठेवा आणि बाळाला ती उचलून घ्यायला सांगा. म्हणजे बाळ हळूहळू चालत जाऊन ती गोष्ट स्वतःच्या हाताने पकडण्याचा प्रयत्न करेल. अजून एक, माझी आजी काय म्हणायची की बाळाच्या पायात पैंजण घातलं, ते पैंजण वाजू लागलं की बाळाला चालायला आवडते. आणि बाळाच्या अंगावर चांदी आणि सोनं घालणं बाळाच्या ओव्हरऑल आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. त्याचसोबत तुम्ही बाळाला चालण्यासाठी एक आरामदायक, त्याचसोबत सेफ अशी जागा निवडा की ज्या ठिकाणी जास्त किचकिच, जास्त सामान नसेल. बाळ पडलं तरी बाळाला लागणार नाही. त्याचसोबत बाळाला चालण्यासाठी खाली असं मऊ असं काहीतरी चादर किंवा बेडशीट आपण टाकू शकता, जेणेकरून बाळ जरी पडलं तरी त्याला लागणार नाही आणि त्याला चालण्याची भीती वाटणार नाही. बाळाला चालण्यासाठी तुम्ही पार्कमध्ये घेऊन जाऊ शकता. हल्ली बाळांना चालताना पायामध्ये ते वाजणारे पिंग-पॉंग वाजणारे शूज किंवा चप्पल असं घालतात. पण जर तुमचं बाळ नुकतंच चालू लागलं असेल तर असे शूज घालण्याने बाळाचा पाय वाकडा तिकडा पडून मुरगळू शकतो. त्यामुळे जर तुम्ही बाळाला नुकतेच चालायला शिकवत असाल तर थोडं अनवाणी पायांनी बाळाला चालायला शिकवावं. पार्कमध्ये जरी गेलात तरी तुम्ही बाळाला गवतावर चालायला शिकवू शकता.
बाळ जर तुमची कृती छान प्रकारे कॉपी करत असेल तर बाळाच्या या प्रगतीला प्रोत्साहन द्या, जेणेकरून बाळाला अजून चालण्यासाठी प्रोत्साहित झाल्यासारखं वाटेल. प्रत्येक गोष्ट थोडी धीराने आणि संयमाने घ्यावी. कोणत्याही गोष्टीची बाळावरती जोर जबरदस्ती करू नये, की आज तू एवढं चाललंच पाहिजेस किंवा तुझ्या सोबतचे चालतायत, तू का नाही चालत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, बाळांना चालायला शिकवताना वॉकर्स वापरू नयेत असे सगळेच डॉक्टर सांगतात. मीही माझ्या बाळाला चालायला शिकवताना वॉकर्स वापरले नव्हते. काय तर डॉक्टर म्हणतात पाय वाकडे पडतात, तिरके पडतात किंवा बाळ लवकर चालायला शिकत नाही, पडलं तर लागायची भीती असते. त्यामुळे डॉक्टर वॉकर्सना मनाई करतात. आता आपली आपली इच्छा असते की वॉकर्स वापरायचं किंवा नाही, कारण आपण असा विचार करतो की आमच्या आईने आमच्यासाठी वापरलं, मग आम्ही आमच्या बाळासाठी का नाही वापरायचं. अजून एक छान गोष्ट मुलांना चालायला शिकवताना तुम्ही करू शकता. मुलांसोबत पकडापकडीचे खेळ खेळायचे. डॅडी पळतायत, आई आणि आपण दोघे हळूहळू चालत जाऊन डॅडींना पकडूया. अशा प्रकारे चाले खेळ खेळून तुम्ही मुलांना चालण्यासाठी प्रवृत्त करू शकता. माझी ही व्हिडिओ त्या बाळाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर माइलस्टोन गाठण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल आणि तुम्हालाही आवडेल. थँक्यू.